नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि चाललेलं आहे बघा आमचं काम. तर सकाळचं सगळं म्हणजे जेवण खावणं झाले, स्वयंपाक धुणं भांडी सगळे आवरली आणि आता वावरातलं काम चालू झालेलं आहे. तर काल पण आमचा ब्लॉग पडला नाही. आता थोडंसं काम चालू होतं कारण आम्ही परवा दिवशी ब्लॉगमध्ये दाखवलंच तुम्हाला की आमचे मक्काचे कणस खुराई चाललेले होते. तर 2 दिवसात ते पण झाले आणि लेबरनी मक्का सोंगून आणि कुट्टी करायचं चाललेलं आहे तिकडं वावरामध्ये त्यांचं. तर इकडं आमचं दुसरंच काम आहे बघा. तर त्या दिवशी आम्ही आमचे जे कांद्याचं डोंगळे होते बी, तर ते आमचं चाललेलं बघा 2-4 दिवस म्हणजे 8 दिवस झाले तेव्हा तोडून ठेवलेले होते. आता मस्त वाळले आणि आता आपल्याला ते बी नीट करून घ्यायचं आहे. अरे सगळ्यांनी आणले का ग? पहिले आणले का? तर 2 टप्प्यामध्ये तोडले होते कारण ते काही म्हणजे अगोदर आले आणि नंतर मग काही हिरवेच होते त्याच्यामुळे ते तसेच ठेवलेले होते. तर हा जो अगोदरचा टप्पा आहे बघा, तर आता हे आपल्याला बी नीट करून घ्यायचं आहे. तर हे आपलं बघा उन्हाळ्याचे बीचं कांद्याचे बी आहे बघा आणि डोंगळे मस्त असे आपल्याला चुरून आणि उपणून मस्त असे तयार करून घ्यायचे. वारण उडून जाईल ना. आता त्याला लई वारा नाही लागत ना, नुसती वाऱ्यात झुळक असली तरी होऊन जात. आपल्याकडे मोगरी नाही ना का? हा ना मोगरी. आता ती नाही का, ती तुटून गेली ती होती आधी. हा मग काय ते लाकडं नाही होतं ना, त्याला काही लई थोडीच हे करत दणकी दिली म्हणजे होऊन जात. हे काय करू आता, हे दणकी देऊन झाली सगळे बारीक झालं याला उठून याच्यातली घाण भरपूर बाहेर जाईल. हा मग काय मग कळत ना किती राहतं बी किती. हा ना हे सगळं आहे ना असं व्यवस्थित गोळा करून आणि तिकडच्या साईडला गोळा करून उठून असा आडवा बारा हा झाला ना. उभा. सोनपापडीच काय चाललं? आणू इकडे टाक गा, आणू तिकडे टाक इकडे टाक बाई. आपली सोनपापडी आज मम्मी ते तिकडे गेले मंदिराकडं. तर सोनपापडीकडे आज आणूला सांभाळायचं काम. हो बाई पवन दादा बसले निवांत. वारं सुटलं बरं चांगलं. हा ना पाहिलं किती वारं सुट. सोनपापडी नको सोनपापडी आणून घेऊन तिकडे जाय. वारं नव्हतं किती गरमलं मक्का मध्ये. म्हणजे कांद्याचं बियाचं लई अवघड आहे. ते एक तर म्हणजे वजनाला हलका राहतं ना गडे. थोडं तरी वार जास्त आला ना तरी थोडं तरी इकडून झालं नाही सगळ्यांनी हा येतं झोपच्या ते झोपच्या. दणकी दी मोकळं होईल एवढं तर वर करून एकदम वारीच नुसतं धुळूक लागत आहे. ती बी ना पुढं पळत बारीक नव्हतं ना. पुढं खोईन वारं सुटेल लगेच नसतं मग कसं सुटले असते. ते करायचं मला आता ते बारीक पण मग ते दणकी बसणार नाही. 100 नेता असेल आपल्याला डबल टेबल पाय तो
बघा आमचं चाललेलं आहे आता कांद्याचं बी नीट करून घ्यायचं आणि बघा मस्त काही केलेलं आहे म्हणजे कुटून कांडून सगळं हे करून उपणून. आणि आज कसं थोडंसं वाऱ्याचं थोडं हेच आहे, व्यवस्थित वारा लागत नाही ऐक नाही आज. तेच ना, ते चाळून घेतलं का? हा का? बघा म्हणजे होतं चालेल आहे आमचं बी नीट करून. आणि कविता जे करू राहील तिकडलं पलीकडलं तर ते थोडंसं अलग आहे, म्हणजे अलग अलग ठेवायचं आहे बघा आम्हाला बी थोडं. आणि ते तिकडलं ते अलग कांद्याचं आहे ना, आणि हे आपलं एवढं दुसऱ्या याचं आहे. तर चला आता आमचं जवळपास बी नीट करून झालेलंच आहे बघा. 5-10 मिनिटात होईन आता मस्त वारं सुटलं बाय. इकडे सोनपापडी त्यांचं काय चाललंय बघ, खेळायचं काम. सोनपापडी डोळ्याला काय झालं सोनपापडी? इकडे सोनपापडी डोळा पाय ना, सोनपापडी डोळ्याला काय झालं, काय चावलं? हे चला आता जेवण करू. आता याला काय वारं काही व्यवस्थित सुटणार नाही, याला नंतरच नीट करू आता. बघा मस्त असं टपकळ बी आहे, किती छान आहे बघा. आणि थोडंफार एखाद्या ती काडी आहे तर ती म्हणजे चांगला असा व्यवस्थित असं वारं देऊन आणि मस्त उपणून काढावं लागणार आहे बघा, तेव्हाच ते नीट होऊन जाईल व्यवस्थित. यंदा आम्ही म्हणजे थोडे डोंगळे लावलेले होते त्याच्यामुळं थोडंसंच बी झालेले बघा, थोडे डोंगळे लावले त्याने यंदा. हा ना, मग तसं बी मग काही विकत आणावंच लागत ना ग. हा ना, मग तसं मागच्या वर्षी लई लागलं. मागच्या वर्षी अगोदरचं बी गेलं सगळं, नंतर डबल टाकलं. बघा आता चाललेलं आहे आता कामाचं आवरायचं जनावर ढोरांचं, कारण दुपारपर्यंत आम्ही बी नीट करून घेतलं. त्याच्यानंतर जेवण खावणं पण केले आणि आत्ताच मी मोटर बंद करून आले, कारण इथं घरी आम्हाला सोलरचं पाणी भरायचं होतं. लेबर आलेलं आहे आज कुट्टी भरायला, तर चाललेलं आहे मग जनावरांची झाडझूड. तर बघा घरी कसं आज आम्ही घरीच आहे त्याच्यामुळं पटकन आवरून घेतला. आता जवळपास 5 वाजत आलेले आहेत. जनावरांना अगोदर मक्का ती टाकली होती, मग भरपूर असं राडा व्हायला होता, मग जनावरांचं शेणकूर पण करून घेतलं बघा. आणि आता जनावरांना पाणी पाजायचं आहे. तर बघा आमचा शंभू इकडं वय ना दादा, शंभू काय करतो? पाणी खेळतो इकडं वय. इकडं आपलं शिवण ती खेळू राहिले आणि हे बघा छोटी छोटी मुली आहे, आपल्या तिथं लेबर आहे त्यांच्या मुली बघा. या जाणार ना पाणी पाजलं, पाणी पाजलं का? मग मी तर पाणी पाजलं नव्हतं. आता पाणी लय फुल होतं का ग? सोलरचं पाणी लय फुल होतं. हा ना, शंभर काही सांग ना त्या बाई ना, ऐकतच नाही तो लगेच. दिवसभरात 2दा हाऊस भरा लागतो. मग आता त्यांना पाणी द्यायचं राहतं ना लेबरला. किती राहिली का कुट्टी? हा का? तर चला आता घास कापून आणतो, त्यांना चहा करून द्यावा लागेल. चहा करून दिला का आत्ता का? मग काय बरं झालं लवकर दिला. चला मग काय आता काही नाही, आता घासच कापरा चहा करून दिला लेबरला कविताने. आणि इकडं पाणी पण भरून घेतलं, जनावरांचं पण आवरलं. चला आता तेवढा घास कापून घेऊ, म्हणजे मग कसं घास कापलं मग जनावरांचं होऊन जाईल ना. हा ना, यांचं काय धिंगा मस्ती चालू आहे. शंभू इकडे चाल. बघा आता दोघी निघालो घास कापायला, जनावरांसाठी आणायचं आहे. तसं तर आज म्हणजे जनावरांना कुट्टी भरपूर राहील बरं का. हा ना, मग तेच ना. हा ना, मग तेच ना. चला आता एवढं झालं म्हणजे मग जसं आज दिवसभर कामच होऊन जाईल नाही. कांद्याच बी नीट झालं. हा ना, मग घरचं काम आवरलं. हा मग आता मम्मी तिकडे आहे ना मंदिराकडं. चला बघा कालचा ब्लॉग म्हणजे सकाळचा काल तर आम्ही मस्त असा पवनचा बड्डेचा आम्हाला ब्लॉग बनवायचा होता, कारण आम्ही पवनचा बड्डे म्हणजे दरवर्षी सुट्ट्यामध्येच येतो पवनचा बड्डे, म्हणजे जेव्हा पवन इथं येतात तो तेव्हा. तर मस्त असं म्हणजे एकदम साधे सोप्या पद्धतीने केला. तसं तर आम्हाला म्हणजे आम्ही बऱ्यापैकी स्वयंपाकवर व्यवस्थित करून पवनला ड्रेस वगैरे आणत राहतो. पण कसं आहे आता आपल्याला सुतक पडलेलं आहे त्याच्यामुळं काही जास्त नाही करता आलं ना ग.
तर कसं म्हणजे तू पडेल असलं किंवा मग जवळच नातेवाईक म्हणजे हे झाले हा ना तर आता. कसं कोणती पण गोष्ट करावं नाही वाटत कारण की चांगली नाही वाटत. त्याच्यामुळे मग आम्ही काल पवनचा बड्डे होता तर काल पवनचा बड्डे साजरीच नाही केला कारण की सुतक पण होतं आणि असं म्हणजे कोणी जरा आपल्यातून निघून गेल्याच्या नंतर मग चांगलं बी नाही वाटत. कसं तरी वाटतं ना त्याच्यामुळे असं वाटतं नको बाई. पण मग आता कसं लहान लेकरांचं राहतं तर मग दर्शी थोडंफार नसा केक ते आणला तर बाकी जास्त काही असं काही केलं नाही तर त्याच्यामुळं खरं तर ब्लॉग बनवला नाही. आणि तसं दरवर्षी आपण एकदम मस्त बनत राहतो आहे की नाही. हां तिथे एक वेळ आहे पुढं आहे का. चला बघा आलेलो आहे घासाच्या वावरात आणि आपली बाजरी बघा इकडे किती छान झालेली आहे. आता पुढच्या हप्त्यात सोंगायला येईन ना आता. आता ही कुट्टी बिट्टी झाली का आपल्याला तेच काम आहे ना आता. बघा हा ना मग आमचा शंभू पण आलेला आहे आमच्यासोबत घास कापायला. शंभू तू पण घास कापणार आहे का. हा ए डॉन सगळा वल्ला झाला गंज मोठा झाला आता वाढला घास. हा मग आता तेच ना. चला आवरा झाली कुट्टी काढणार बा. घरी आणलं एक टेलर मग घरी मग आता घरी नाही आता बाकीचं आपल्याला भरायचं आहे ना. हे आपल्या दोघीची वाटेच टेलर आहे की नाही. माझं आपण घरी होतो ना. हा भरून मग ती काय किती बोध भरले आवा तिकडं. हा का आता हे आपलं आता इकडं लागन ना 2-4 बोध. किती भरतील का 2-3 भरतील का 3 बोध का. हा मग काय तिकडं जाऊच तर लागन ना आपल्याला. बघा सगळ्या जनावरांना मस्त कुट्टी आणली आणि जनावरांना कविता कुट्टी टाकीत होते.